श्री स्वामी समर्थ. राधे राधे. आज ना काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. काही ना त्या थोड्या म्हणजे मनात राग येईल, पण सांगायला पाहिजेत त्या गोष्टी. मी जेव्हा काही जण मला विचारतात की असं आहे माझ्या घरी, तर मी काय करू, असं आहे माझ्या घरी, असे अनेक जण विचारतात. त्यात मला ज्याच्या ह्याने फायदा झाला किंवा ज्यांनी मला मानसिक स्वास्थ्य मिळालं ते तारक मंत्र स्वामींचा, आणखीन ती एक दोन जी गाणी आहेत जी मी रोज ऐकते आणि म्हणते, आणि तारक मंत्र तर मी म्हणते. तर आधीच मी एक स्पष्ट सांगते की मी कुठल्याही गोष्टीसाठी पैसे घेत नाही. कारण जरा जास्त कोणी जास्त व्ह्यूज किंवा जास्त गेलं तर कोणतरी एक भेटतातच की जे विचारतात किती पैसे घेता, पैसे मिळत असतील ना. पैसे मी घेत नाही, तुम्ही कुणालाही विचारू शकता. पण कुणाला जर कधी कधी वाटतं ना की ह्यांना आपण विचारूया, ह्या आपल्याला चांगलं गाईड करतील, तर मी ज्यांना ज्यांना जे जे काही सांगितलं, मेन म्हणजे मी तो तारक मंत्रच सांगते. मी हे एवढ्यासाठी सांगते इकडे की जे स्वामी भक्त नसतील आणि ज्यांना इच्छा असेल तर ते कधी तर चालू करू शकतात तारक मंत्र. आणखीन स्वामींची अत्यंत सुश्राव्य, गोड, आणखीन माहितीपूर्ण, अर्थपूर्ण गाणी आहेत, ती पण ऐकू शकता. आणि त्यासाठी काहीही म्हणजे वय, वेळ, काळ, कोण आहे हे काहीही मॅटर करत नाही. कुठेही स्वामींनी लिहिलं नाही की तुम्ही आता नाही करायचं, ह्याच वयात करायचं, किंवा आता कशाला करता, आधी आयुष्य घालवलं, असलं कधी स्वामींनी आपल्याला सांगितलं नाही. माझी आई माझ्या लहानपणापासून मी बघते ते स्वामींची उपासक आहे, पण मी आत्ता करायला लागले. त्यामुळे आणि मला खूप छान, म्हणजे मला आता असं वाटतं मी जगते, त्याचं सगळं श्रेय मी स्वामींना देऊन टाकलं. तर असं आहे, त्याच्यासाठी कुणालाही स्वामींची भक्ती करायला की बाबा मी आता कसं करू, मी 50ची आहे, 60ची आहे, 70ची आहे, 80ची आहे किंवा 16 वर्षाची आहे, ते बंधन नाही. तुम्हाला आतून जेव्हा वाटतं तेव्हाच करायला लागा. बाजूवाला करतो म्हणून आपण करायची गरज नाही. ते स्वामी आहेत, ते अंतर्ज्ञानी आहेत, त्यांनाच हे सगळं कळतं, त्यासाठी आपण काही बोलायची गरज नाही. पण मला एक सांगायचं आहे की मी ज्यांना ज्यांना असं सांगितलं की तुम्ही हे करणं, काहींना संसारात प्रॉब्लेम होता, काहींना फायनान्शियल प्रॉब्लेम होता, काहींना आणि काही प्रॉब्लेम होते, तर त्यांना मी सांगितलं एक आणि बऱ्याच जण विचारतात, त्यामुळे अशी नावं मी लक्षात ठेवलेली नाही आहेत त्यांची. पण जेव्हा त्यांचा मला मेसेज आला, ताई मला खरंच मार्ग दिसला, त्यामुळे मला असं वाटतं तुम्हाला पण सांगावं की ज्यांना कोणाला असं वाटतं आहे की करतच असेल, जे हे ऐकतात ते स्वामी भक्तच असतील, पण जे म्हणजे असे आहेत की ज्यांनी ह्याचा अनुभव घेतला नाही, तर त्यांनी नक्की हे चालू करावं तारक मंत्र. अगदी 7 वेळा म्हटलात तरी चालेल दिवसातनं. आणि त्यांची अगदी गाणी पण फार छान आहेत, ती आपण पण म्हणावी किंवा ऐकावी, ती तुमची मर्जी. तर असंच ना, मला पण असं वाटलं की आपण पण एखादं असं 4 ओळी लिहाव्यात स्वामींबद्दलच्या. तर मी त्या म्हणून दाखवते तुम्हाला. मी ते त्या हे पण करते, पेस्ट पण करणार इथे. कारण काय, मला चाल बिल लावता येत नाही, पण मी आपली अशीच कुठली तरी ऐकलेली चाल लावली आहे. पण सगळीच मी का असं म्हणते की सुश्राव्य आहेत सगळी भजनं. तर माझ्या या शब्द बोल जर का आवडले आणि कुणाला वाटत असेल की मी ह्याची चाल लावतो आणि स्वामींच्याच दरबारात ती द्यायची आहेत, मला त्याचं काही नको. कारण हे स्वामींच्या कृपेने मला सुचलं आहे, माझं स्वतःचं काही कर्तृत्व नाही आहे ह्यात. तर त्यामुळे ज्यांना कुणाला असंच माझ्यासारख्या भावना असतील तर त्यांनी त्याची चाल लावावी आणि बिनधास्त त्याचं रेकॉर्डिंग करून देवाला द्यावं किंवा व्हॉट एव्हर यू वॉन्ट. तर म्हणून मी वाचते 4 ओळी. आशा करते तुम्हाला पण आवडतील. माझा आवाज सहन करायला लागेल. श्री स्वामी समर्थ आमचे नमन पायाशी, श्री स्वामी समर्थ वाचवा तुम्ही संकटातुनी, श्री स्वामी समर्थ दर्शनाने दुःख पळती, श्री स्वामी समर्थ हे नाव घ्या श्रद्धेने,
श्री स्वामी समर्थ हे नाम घ्या श्रद्धेने. श्री स्वामी समर्थ आची वाट दिसू लागते. श्री स्वामी समर्थ म्हणता भय दूर पळते. श्री स्वामी समर्थ गाता अंगी बळ येते. स्वानंदाची मूर्ती आहे अक्कलकोट स्वामी. आशीर्वाद देऊन आम्हाला घ्या तुम्ही पोटाशी. अज्ञानी आम्ही तुमची लेकरे मायेची याच. तुम्हीच आमचे करता धरता स्वामी तुम्ही आम्ही तुमचे दास. यावे तुमच्या पायाची राहिली मन्यास. दर्शन द्या माय बापा मी नव्हते तुम्हा जोडून दोन हात. मी नाही तुकाराम मी नाही पुंडलिक. नाही मी कानोपात्रा नाही जनाबाई थोर. मी तर साधी काम करी जशी रामाची शबरी. आळवणे तुला हा एकच ध्यास माझ्या उरी. स्मरावे तुला रात्रंदिन हाच माझा श्वास. ध्यानी मनी स्वप्नी तुम्हाला बघावे हीच आस. स्वामी भक्तांना तुम्ही तारता भवसागरातून पारही करता. हात जोडतो तुम्हा विनवतो स्वामी निर्भय होऊनी. स्वामी मी निर्भय होऊनी. पाप वाढले दैत्य माजले तुमच्याशिवाय आहे कोण ते तारीला आम्हाची. अभय पाहिजे आम्हा पामरा सोडव जाळ्यातूनी. अवतार घ्या भूवरी समर्थ स्वामी हा करू दयातूनी. अवतार घ्या भूवरी समर्थ स्वामी हा करू दयातूनी. अवतार घ्या भूवरी समर्थ स्वामी हा घी हृदयातूनी. आता थोडं बोलताना असं झालं आहे कारण गाणं म्हणायची सवय नाही. मी आपलं असंच लावलं आहे. शब्द जर आवडले असतील कुणाला चाल लावायचे असेल तर अगदी प्लीज मला मेसेज करा. मी तुम्हाला हे पाठवीन. कारण हे स्वामींसाठी आहे. मी नेहमी म्हणते स्वामींनी आपल्याला काही उपरती केली, स्वामींनी आपल्याला काही असं करायला उद्युक्त केलं तर ती स्वामींची कृपा असते. आपण फक्त मधले असतो. त्याचं आपल्याला काही त्याचं श्रेय जात नाही. तर नक्की हे ऐका. आणखीन मी जे सांगितलं त्याप्रमाणे खरंच जे नाही आहेत स्वामीचं करणारे त्यांनी करायला सुरुवात करा. मानसिक अशांतता तरी दूर होईल. आपल्याला आजकाल मेन पाहिजे पैसा हे ते ते येऊन जाणार आहे. पण जिथे मानसिक शांती मिळते तिथे सगळं मिळतं. म्हणजे आपल्याला जर मनात शांती असेल ना ते हे सगळं जे आहे ते जे आहे त्यात आपण समाधान मानून राहू शकतो. आपल्याला उगाचच जास्त कसल्या गोष्टीच्या हव्यासात चुकीच्या मार्गाने जात नाही. एवढं मात्र नक्की स्वामी आपल्याला बरोबर असे धरतात आणि म्हणतात की या मार्गावर आहे. आणि ज्या मार्गावर तुम्हाला जाऊन त्रास होणार हे त्यांना कळलं तर त्या मार्गावरचा मार्गच ते खुंटतात. हे माझे अनुभव आहेत. म्हणून मी सांगते नक्की असं करा. आणि राधे राधे. श्री स्वामी समर्थ.